आणि मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हा आहे मावा. मी याला 2 लिटर दूध घरी चाटून मावा तयार केलेला आहे. मी बनवते खव्याचे गुलाबजाम, त्यासाठी हा मावा तयार केला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा 1 वाटी मैदा मिक्स करायचा आहे. तुम्ही बघू शकता याला छान असा 1 वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 पिंच ऑफ तुम्ही बघू शकता छान असा आपला मावा तयार आहे. तर त्याला याच्यामध्ये पण मी 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं 1 पिंच ऑफ हा बेकिंग सोडा आहे, खाण्यावाला सोडा. याला एक छान असं मी टाकलेलं आहे, 1 पिंच ऑफ टाकलेला आहे. याला छान असं मिक्स करायचं आहे. आपले सोडा टाकल्याने काय होतं, आपले गुलाबजाम छान असे सॉफ्ट बनतात आणि खूप सुंदर असे फुगतात. त्यामुळे हे सोडा टाकलेला आहे. जर तुमच्या घरी जर सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता. दोन्ही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं. त्याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान असं हे मी मळून घेतलेलं आहे. आता याचे छान छोटे छोटे आपण बॉल बनवणार आहोत. छान असे आपले गुलाबजाम तयार आहेत. आता आपण याला इथे ठेवलेली आहे कढाई. कढाईमध्ये टाकलेलं आहे तेल. आता छान याचे आपल्याला गोल्डन ब्राऊन असे गुलाबजाम तळायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती गोल्डन ब्राऊन असे आपले गुलाबजाम तळलेले आहेत. इकडे आहे पाक. याच्यामध्ये टाकलेलं आहे विलायची पावडर आणि याला छान असं आपल्याला या पाकामध्ये टाकायचं आहे. आता याला 1 घंटाभर असं आपल्याला ठेवायचं आहे. मग बघू आपले गुलाबजाम कसे झाले. किती सुंदर असे आपले गुलाबजामुन रेडी आहेत. मस्त छान असे पाकामध्ये मुरले पण आहे. आता आपण करू प्लेटिंग. बघू शकता किती सुंदर असे आहेत. वरून आहे छान असं आपल्याला सिरप आणि हा चमच. तर तुम्हाला माझे हे गुलाबजाम कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा.